नमस्कार, मी किरण मस्कर. आपण पाहत आहात आपलं कोल्हापूर न्यूज. पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील श्री गाडाई देवी यात्रेमध्ये धाकटी देव दिवाळी उद्या शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सुरू होत असून त्यानिमित्त गावात तयारी सुरू झाली आहे. गावामध्ये खेळण्याची दुकाने, खाऊची दुकाने, पाळणे, झोपाळे आलेले असून सकाळी 7 वाजता देवीला महाअभिषेक गावाच्या वतीने घालण्यात येणार आहे. तर सकाळी 9 नंतर मंदिर सुवासिनी व माहेरवाशिनी यांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी देवीची पालखी व रथोत्सव त्याचबरोबर बैलांचा गाडा काढण्यात येणार असून रात्री 9 वाजता लोकनाट्य, तमाशा, दुसऱ्या दिवशी दुपारी जंगी कुस्तीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत पैलवान उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष रघुनाथ चौगले यांनी आपलं कोल्हापूर न्यूजशी बोलताना केलं आहे. नमस्कार, मी रघुनाथ चौगुले, गाडाई देवी देवस्थान कमिटी अध्यक्ष. यावर्षी आमची गाडाई देवीची यात्रा सुरू होते. याला धाकटी दिवाळी म्हणतात. आणि या धाकट्या दिवाळीची सुरुवात उद्या सकाळी 7 वाजता देवीचा अभिषेक, गावातल्या महिला हा महाअभिषेक असतो. या महाअभिषेकानंतर देवीची महाआरती होते आणि महाआरतीनंतर देव घोड्यावरती बसतो. अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये देवीला घोड्यावरती बसवली जाते. त्याच्यानंतर सायंकाळी 8 वाजता गावातील महिला व परिसरातून आलेल्या बाहेरच्या महिला या सुवासिनींचं इथं पूजन केलं जातं आणि पूजनानंतर त्यांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं. यानंतर आमच्या या गाडाई देवीचं नावच आहे की ती गाडणारी आहे. हिनं पूर्वी राक्षसांना काढलेलं आहे आणि म्हणून त्या गाडाई देवीची यात्रेनिमित्त देवीच्या मंदिराभोवतीनं गाडा हा फिरवला जातो. रथ आणि गाडा पालखी फिरवली जाते. या पालखीबरोबर रथ जो जातो हा गाडण्यासाठी जो गाडाईनं जो रथाचं नाव घेतलेलं आहे आणि म्हणून तिचं नाव गाडाई पडलेलं आहे या रथाच्या ह्याच्यावरनं. याच्यानंतर रात्री लोकांच्यासाठी लोकनाट्य, तमाशा करमणुकीसाठी आहे. बैलगाड्या असतात. याशिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी लोकांना मनोरंजनासाठी कुस्त्याचं मैदान आहे, जंगीफड आहे आणि या पद्धतीनं ही यात्रा नेहमी उत्साहात साजरी होते. त्याचबरोबर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष या नात्यानं मी सर्व गावातील नागरिकांना, पै पाहुण्यांना, सर्वांना यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. कुठेही गालबोट लागू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. नमस्कार.